नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय पहा, विचार करा। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? योग्य उत्तर आहे कळसुबाई। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई। विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या गावात आहे ते आपल्याला माहिती पाहिजे। तर पहा, कळसुबाई हे जे काही शिखर आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या तालुक्यात आहे? तर अकोले नावाचा तालुका आहे, त्या अकोले तालुक्यामध्ये कळसुबाई शिखर आहे। तर पहा, हे जे काही कळसुबाई शिखर आहे, या शिखराच्या पायथ्याशी बारी नावाचं गाव आहे। काय नाव आहे? बारी। नाव लक्षात ठेवा, गावाचं नाव आहे बारी। विद्यार्थी मित्रांनो, या शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर। किती आहे? 1646 मीटर। जर आपल्याला परीक्षेमध्ये फुटामध्ये जर विचारलं तर 5400 फूट लक्षात ठेवा। किती आहे? 5400 फूट। आणि मीटरमध्ये जर विचारलं तर 1646 मीटर। पुढील प्रश्न पहा, मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? तर योग्य उत्तर आहे 206। मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या 206 इतकी असते। भारतात जीएसटी कधी लागू झाला? भारतात जीएसटी कधी लागू झाला? योग्य उत्तर आहे 2017। साल लक्षात ठेवा, 2017। ऋग्वेदमध्ये राजन या शब्दाचा अर्थ काय आहे? ऋग्वेदामध्ये राजन हा शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे राजा किंवा प्रमुख। लक्षात ठेवा, ऋग्वेदामध्ये राजन या शब्दाचा अर्थ आहे राजा किंवा प्रमुख। पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात डॅश डॅश यांचा सक्रिय पुढाकार होता। प्रश्न व्यवस्थित वाचा, पर्याय व्यवस्थित वाचा। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि कन्फ्यूज करणारा आहे। पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात डॅश डॅश यांचा सक्रिय पुढाकार होता। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे। श्रीपाद अमृत डांगे। विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे जर पर्याय असते तर योग्य उत्तर असतं नारायण मेघाजी लोखंडे। लक्षात घ्या, जर समजा पर्यायामध्ये श्रीपाद अमृत डांगे हेही आहेत आणि नारायण मेघाजी लोखंडे हेही आहेत, तर अशा वेळेस उत्तर असणार आहे नारायण मेघाजी लोखंडे। परंतु जर पर्यायामध्ये नारायण मेघाजी लोखंडे नसतील आणि श्रीपाद अमृत डांगे हेच असतील तर योग्य उत्तर असणार आहे श्रीपाद अमृत डांगे। लक्षात ठेवा, समजून घ्या। नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा यांनी सुद्धा जी काही कामगार संघटना आहे ती पहिल्यांदा स्थापन केलेली आहे आणि हीच संघटना स्थापन करण्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे हे सुद्धा यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता। म्हणून पर्याय पाहायचे, पर्यायानुसार उत्तर द्यायचं। अजून पण सांगतो, जर श्रीपाद अमृत डांगे पर्यायामध्ये असतील आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सुद्धा पर्यायामध्ये असतील तर उत्तर असणार आहे नारायण मेघाजी लोखंडे। जर नारायण मेघाजी लोखंडे पर्यायामध्ये नसेल आणि फक्त श्रीपाद अमृत डांगे पर्यायामध्ये असतील, योग्य उत्तर असणार आहे श्रीपाद अमृत डांगे। समजून घ्या। पुढील प्रश्न पहा, डॉक्टर BR आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते। पुढील प्रश्न पहा, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे ॲनी बेझंट। ॲनी बेझंट। काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली?
योग्य उत्तर आहे 1930. साल लक्षात ठेवा, 1930. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? पहिला पर्याय पहा, पंढरपूर. विद्यार्थी मित्रांनो, पंढरपूर शहर गोदावरी नदीकाठी वसलं आहे का? नाही. पहिलाच पर्याय चुकीचा आहे. ओके, आपलं योग्य उत्तर आहे पंढरपूर. दुसरा पर्याय पहा, नाशिक. नाशिक शहर गोदावरी नदीकाठी वसलं आहे का? 100% बरोबर आहे. नांदेड. नांदेड शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे का? तर बरोबर आहे, नांदेड शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे. नंतर आहे पैठण. पैठण शहर सुद्धा गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न काय विचारला आहे? व्यवस्थित वाचायचा आहे. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही असं विचारलं आहे. नाशिक, नांदेड, पैठण तीनही शहरे गोदावरी नदीकाठावर वसलेले आहे आणि पंढरपूर शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. मग पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? लगेच मला कमेंट करायची आहे. पुढील प्रश्न पहा, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे खेडा. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली होती. कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती? तर खेडा नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात सुरू केली होती. मग हा जो जिल्हा आहे हा कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यात आहे. लक्षात ठेवा, गुजरात राज्यामध्ये खेडा नावाचा जिल्हा आहे आणि या ठिकाणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 1918 मध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली होती. कोणी सुरू केली होती? शेतकऱ्यांनी. कोणाच्या नेतृत्वाखाली? महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, जहाज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? जहाज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? योग्य उत्तर आहे अरबी. अरबी. पुढील प्रश्न पहा, अष्टाध्यायी हा व्याकरण ग्रंथ कोणी लिहिला? अष्टाध्यायी हा व्याकरण ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पाणिनी. पाणिनी. पुढे पहा, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? योग्य उत्तर आहे MS स्वामीनाथन. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. काय? भारतातील हरित क्रांती जनक कोण आहेत? MS स्वामीनाथन. पुढील प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क. संयुक्त राष्ट्र संघटना मुख्यालय न्यूयॉर्क. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. पुढे पहा, महाराष्ट्रात व्याघ्र गणना म्हणजेच वाघांची गणना किती वर्षांनी केली जाते? महाराष्ट्रात व्याघ्र गणना किती वर्षांनी केली जाते? योग्य उत्तर आहे दर 4 वर्षांनी. किती वर्षांनी? 4 वर्षांनी. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये महाधिवक्ता पदाची तरतूद केलेली आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. महाधिवक्ता पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे कलम 165. कलम 165. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी टोपण नावे आणि कवी आपल्याला दिलेले आहेत. तर पहा, दत्तात्रय कोंडो घाटे. विद्यार्थी मित्रांनो, दत्तात्रय कोंडो घाटे यांचं जे काही टोपण नाव आहे ते दत्त असं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. पुढे पहा, आरती प्रभू, चिंतामण त्र्यंबक खानोलकर.
चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं जे काही टोपण नाव आहे ते आरती प्रभू असं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन. आता माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं जे काही टोपण नाव आहे ते माधव जुलियन असं आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहे. आपला प्रश्न काय विचारला, कोणता पर्याय योग्य आहे? तीनही पर्याय योग्य आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व हे झालं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, लगेच वही आणि पेन घ्या, लिहून घ्या. वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. काय? दत्तात्रय कोंडो घाटे, आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर, माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन. लगेच लिहून घ्या. पुढे पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला राजस्थानचा जो काही नकाशा आहे तो दिलेला आहे. कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला नकाशा दिलेला असतो आणि विचारलं जातं की राजस्थानचा नकाशा कोणता, महाराष्ट्राचा नकाशा कोणता. तर आपल्याला माहिती पाहिजे, फक्त आकार जो आहे तो लक्षात ठेवा. असा इकडून इकडून असा असा आकार आहे, फक्त आकार लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. सर्वात प्रथम कोण आलं होतं? पोर्तुगीज आलं होतं. कशानिमित्त? व्यापारानिमित्त. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. काय प्रश्न आहे? तर पहा, प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर हे साप्ताहिक आहे, हे कोणी सुरू केलं? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.